डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार. आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 भारतातील गिअर आणि यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन उद्योगाला नवी गती. पॉवर ट्रान्समिशन, प्रिसिजन ग्राइंडिंग आणि गिअर उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 हे 26 ते 28 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पुण्यातील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. अमेरिकन गिअर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या पाठबळासह होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नामवंत औद्योगिक नेत्यांच्या हस्ते पार पडले. आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 हे गिअर आणि पॉवर ट्रान्समिशन मूल्य साखळीतील सर्व घटकांना एकत्रित आणणारे संपूर्ण व्यासपीठ आहे. गिअर कटिंग आणि ग्राइंडिंग मशीन्स, टूलिंग, मेट्रोलॉजी, फिनिशिंग, ऑटोमेशन आणि कंट्रोल सिस्टीम्स पर्यंत उद्योगाचे 360 अंश दृश्य येथे अनुभवता येईल. हे प्रदर्शन उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि उद्योग तज्ज्ञांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ ठरणार आहे. भारतीय उद्योगपतींना आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्राचा कणा असलेल्या MSME उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीत प्रवेश, तंत्रज्ञान पडताळणी आणि विशेष कौशल्यांचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल. आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 हे केवळ एक प्रदर्शन नसून कल्पना, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक भागीदारी यांचे जागतिक संमेलन आहे. गिअर आणि यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन उद्योगाला एका छताखाली एकत्र आणत हा उपक्रम भारताच्या उत्पादन उत्कृष्टता, तांत्रिक नेतृत्व आणि जागतिक एकात्मतेच्या दिशेनं अधिक वाटचाल वेगवान ठरत आहे. यावेळी आयोजकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या कंपन्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात सविस्तरपणे काय म्हणाले ते. मेरा नाम रघुनाथ है. मैं वर्गो कम्युनिकेशन और एग्जीबिशंस का ऑर्गेनाइजर बोल रहा हूँ. ये हमारा 9th एडिशन है. ये गियर एंड ग्राइंडिंग इंडस्ट्री के ऊपर है और 7th एडिशन है ग्राइंडिंग इंडस्ट्री के ऊपर. ये ऐसा एक प्रकार का एग्जीबिशन है जिसमें सब गियर ग्राइंडिंग वाले, मशीन मैन्युफैक्चरर्स, रिलेटेड टू द इंडस्ट्री सब लोग आते हैं. तो हिंदी मेरा थोड़ा सा कम है और आई ट्राई टू मैनेज माई सेल्फ जितना कर सके. ये हमारे सीनियर जी हैं, हमारे एडवाइजरी बोर्ड मेंबर सौंदर राजन साहब, ये ग्लीसन के MD रह चुके हैं. ये मिस्टर विश्वजीत है, पूना से है, ये हमारे एडवाइजरी बोर्ड मेंबर हैं. तो इस एग्जीबिशन के अलावा भी हमारे सेमिनार्स होने वाले हैं. इसमें कई सारे टॉपिक हम लोग डिस्कस कर रहे हैं. मैन्युफैक्चरिंग के बारे में, एफिशिएंसी के बारे में, एरोस्पेस में और डिफेंस में क्या अपॉर्चुनिटी है इस गियर मैन्युफैक्चरर्स को. उसके अलावा हम लोग एक अवार्ड सेरेमनी भी कर रहे हैं जो बहुत एक्सक्लूसिव है. जिन्होंने गियर इंडस्ट्री के लिए काफ़ी दिन से काम किया है, जिन्होंने मेहनत करके काफ़ी सारे इनोवेशंस किया है, उन सबको हम लोग प्रोत्साहित करने के लिए अवार्ड देते हैं. वो भी एक फंक्शन होता है साइड बाय साइड. थैंक यू वेरी मच सर. Like what Mr. Raghu said, this forum is very important for not only grinding but entire gear technology as such. Therefore, you can find different applications for small parts, small gears of stainless steel type and then steel, as well as many aerospace applications and automotive applications. So it gives a variety of customers to come and see what is the new development that's taking place. To supplement this, we are also showing in the magazine which is being circulated, so they can get in one visit all the available resources of information and knowledge to the industry, and we hope to serve it in this way in continuing times. वर्गो कम्युनिकेशन्स ही जी कंपनी आहे बँगलोरमध्ये, यांनी हा एक उपक्रम चांगला केलेला आहे. हे एक्झिबिशन 2010 सालापासून भरवत आहेत. एस्पेशली हे एक्झिबिशन जे आहे ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी, हॉबिंग टेक्नॉलॉजी, गिअर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आहे. याशिवाय त्यांचं एक मॅगझिन पण आहे, गिअर टेक्नॉलॉजी इंडिया. हे आंतरराष्ट्रीय लेवलचं मॅगझिन आहे. यामध्ये बरंचसं काही लिखाण सर्व स्तरावरून होत आहे आणि सर्वांना या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती मिळते. दुसरी गोष्ट, आता ही जी एक्झिबिशन आहे ते दर 2 वर्षांनी पुण्यामध्ये भरवलं जातं. ते ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज, डिफेन्स इंडस्ट्रीज, एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि इतर इंडस्ट्रीजला बरंचसं उपयुक्त आहे. कारण त्या इंडस्ट्रीजमधल्या लोकांना मशीन्स कुठले निर्मित होतात भारतामध्ये, जगामध्ये हे कळतं. आता तुम्ही पाहाल की इथे उपस्थिती फॉरेन कंपन्यांची पण आहे, फॉरेनर्स पण आलेले आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक एक्झिबिशन झालेलं आहे. मी रघुनाथजी आणि त्यांची टीम यांना म्हणजे अभिनंदन करतो की हा उपक्रम ते खूप चांगल्या पद्धतीने चालवतात.
धन्यवाद. Yeah, we are here from Tirlit. Thank you for welcoming us here at the exhibition in India. We are very happy and glad to be here. We are from Tirlit, have a history of more than 100 years, and we are one of the leading manufacturer of abrasive tools in the gear industry, providing all solutions with high performance tools for generating gear grinding, for honing, for profile grinding, and also providing the dressing systems. And very glad and happy to be here and to provide our expertise to the Indian market. And we are investing in India. We have built a new plant just recently and want to start up in the next couple months here in India with our new products, also with a facility here in India. Yeah. मेरा नाम है हेमंत कुमार फ्रॉम डेरलेट इंडिया एंड वेर अगेन आई एम वेरी हैप्पी टू अगेन पार्टिसिपेट इन दिस एग्जीबिशन. हमारा पास गेयर ग्राइंडिंग रिलेटेड जो प्रोडक्ट्स है, वार्म गेयर ग्राइंडिंग का, प्रोफाइल गेयर ग्राइंडिंग का, हॉर्निंग का एंड अगेन बेवल गेयर ग्राइंडिंग का है. हमारा पास प्रोडक्ट पूरा मिलेगा, बट वी मैन्युफैक्चर इट इन ऑस्ट्रिया एंड वी हैव अ फुल रेंज ऑफ प्रोडक्ट्स फॉर अदर applications also, and we are the one of the best unique product we do manufacture. And also और उसके साथ में भी हमारा प्रोडक्ट जो है, वी आर नॉट कॉम्पिटिशन अगेंस्ट एनी related to the brands. Actually we are related to the application, whatever may be the application. We have a solutions. We are innovating product for the new revolution with good product range, and we believe in best in good productivity. अच्छा प्रोडक्ट हमसे मिलने वाला है. जो भी चाहेगा एप्लीकेशन रिलेटेड आपको लेके आएगा तो हमारे पास सोल्यूशन 100% मिलने वाला है. थैंक यू वेरी मच. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.